आणि आताची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, एक देश एक निवडणूक विधेयक उद्या लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे। भाजपकडून सर्व खासदारांना लोकसभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी 3 ओळींचा व्हीप जारी करण्यात आला। देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी म्हणून आवश्यक घटनादुरुस्ती उद्या लोकसभेत मांडली जाणार आहे। एक देश एक निवडणूक विधेयक सोमवारी आपण बघतोय यावेळेस लोकसभेमध्ये उद्या मांडलं जाणार आहे आणि या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देखील मिळाली। केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल जे आहेत ते हे लोकसभेत विधेयक मांडतील असं कळतंय। एक देश एक निवडणूक या विषयावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने दिलेला अहवाल कॅबिनेटने आधीच मंजूर केला आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने 62 राजकीय पक्षांसोबत संपर्क केला आणि यातील 32 पक्षांनी एक देश एक निवडणुकीचं समर्थन केलं। 5 पक्षांनी याला विरोध केला होता। 15 पक्षांनी कोणतीच भूमिका घेतलेली नाही। एक देश एक निवडणूक हा मोदी सरकारच्या अजेंड्यावरील प्रमुख विषय आहे। केंद्रीय कॅबिनेटने देखील त्याला मंजुरी दिली होती आणि आता उद्या हे विधेयक मांडण्यात येईल असं कळतंय। सत्ताधारी सर्व खासदारांना त्या संदर्भातला व्हीप जारी झाला आहे।